बीडमधल्या गुन्हेगारीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा पोलिसांवरती गंभीर असे आरोप केले। वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या 26 अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी त्यांनी जाहीर केली। गृह मंत्रालय आणि बीड पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार सुद्धा केली होती। आता पुरावे सादर करण्यासाठी देसाईंना नोटीस पाठवण्यात आली आहे। दरम्यान येत्या 17 तारखेला सर्व पुरावे घेऊन तृप्ती देसाई या बीडला जाणार आहेत। दरम्यान देसाईंच्या आरोपांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुजोरा दिलाय। सरकारने तथ्य समजून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। 27 जानेवारीला मी जी तक्रार केलेली होती गृहमंत्र्यांकडे आणि बीड एसपींकडे की वाल्मिक कराडच्या मर्जीतले 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे भ्रष्ट आहेत, काही जण हप्ते गोळा करतात, काही जण जे आहेत ते वाल्मिक कराडच्या आशीर्वादामुळे अनेक जणांना गुन्ह्यातून त्यांनी जे आहे ते पाठीशी घातलेलं आहे आणि असे सगळे पुरावे ज्यांचे आहेत अशी लिस्ट मी जाहीर केलेली होती आणि त्याच अधिकाऱ्यांचे पुरावे घेऊन आता तुम्ही जबाबाला यावं अशा पद्धतीची नोटीस मला आलेली आहे। त्यामुळे सोमवारी 17 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हे सगळे पुरावे घेऊन मी जाणार आहे। तृप्ती देसाई यांना 2 दिवसापूर्वी एक नोटीस पाठवण्यात आली होती की त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी एक क्लेम केला होता की अनेक अधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे की कराडच्या जवळचे होते आणि त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, तर त्याचा खुलासा करण्यासाठी त्यांना एक नोटीस सर्व करण्यात आली होती। तर मला वाटतं आता सोमवारी त्या जाऊन ती पूर्ण त्याचे उत्तर हे एसपी कार्यालयाकडे देणार आहेत। तर आत्ताच माझं तृप्तीताईंशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडे ती पूर्ण माहिती आहे। 26च्या 26 अधिकाऱ्यांनी पदोपदी कुठे कुठे कोणाकोणाला साथ दिली, कोणाचे गुन्हे पाठीशी घातले, कोणाला मदत केली, कुठल्या कुठल्या आरोपींना मदत केली, ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।